जेव्हा मी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेमध्ये आलो तेव्हा मी म्हटलं की मी ज्या क्षेत्रात काम करतो आहे तेच पद मला पाहिजे. आता कॉन्व्हेंट क्षेत्रातले इथे कदाचित जास्त नसेल, आपण अनुदान क्षेत्रातलं शिक्षक आहात. जर तुम्ही ह्या क्षेत्रात जर तुम्ही पाहिलं असेल आणि जर काम करत असेल त्याचं पाहत असेल, इथं काम करणं किती कठीण काम. इथे एवढी दडपशाही आहे, प्रचंड दडपशाही. कायद्याचा काही नाव निशाण नाही. आणि अशा क्षेत्रात गेल्या 24 वर्षापासून, आता मी पुढच्या महिन्यात सेवानिवृत्त होत आहे, एकच विभाग घेऊन काम करतो. यासाठी आमच्या पाठीमागे कोण आहे तर आमचे पदाधिकारी. त्यांच्या भक्कम पाठिंब्यानेच मी हे काम करू शकलो आणि काही अंशी तरी येथील शिक्षकांना मी न्याय मिळवून देऊ शकलो. कारण सगळ्यात मोठा प्रश्न आहे की तिथल्या वेतनाचा फार अल्प असं वेतन त्यांना दिलं जाते. त्यानंतर CL सुट्टीचे जे दिवस आहे तेही नाही दिल्या जात. पगार वेतनात कपात केली जाते. पहिलेच कमी वेतन आहे. CLही लागू नाही आहे. मनात येईल तेवढ्या CL मॅनेजमेंट देईल. ELचं नामोनिशाण नाही. मेडिकल लीव्हज तर काही विचारूच नका. पगार कपातीसाठी ते सदैव तत्पर असलेले असते. आणि विशेष करून ग्रॅच्युइटी, सेवानिवृत्त झाल्यावर PFची कटिंग होत नव्हती आणि ग्रॅच्युइटी, ह्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या कायद्याने लागू आहेत. त्या लागू करण्यासाठी आमचे माजी शिक्षक आमदार नागो गाणार सर यांनी फार मोठा प्रयत्न, त्यांचं सहकार्य आणि त्याच्याही पाठीमागे मी तुम्हाला इथं आवर्जून सांगेन, कोणत्याही संघटनेच्या पाठीमागे नेतृत्वाची फार मोठी गरज असते, पक्ष संघटनेची गरज असते. आणि आमच्यासाठी आमच्या पाठीराखा एक मोठा भाऊ म्हणून या संघटनेच्या कोणत्याही कामात कार्यकर्त्याच्या मागत या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार नेहमी आमच्या पाठीशी आहेत. त्यांनी आमच्याकडे आलेली कोणतीही अडचण असं नाही म्हटलं ताबडतोब सोडवण्यासाठी ते तत्पर. त्यांना जेव्हा आम्ही सांगितलं की असं परिवार संमेलन आम्ही घेत आहोत तर तुम्ही या, तर त्यांनी या व्यस्त वेळात आपल्या येऊ ते शकत नाही पण आपल्या शुभेच्छा पाठवल्या आहेत. या शुभेच्छाचा आपण सगळ्यांनी स्वीकार करावा. त्यांनी पत्रही दिलेलं आहे की ते तुम्हाला इथं वाचून दाखवतो. श्री रवींद्रजी नंदनवास यांच्या नावाने जे कार्यालय आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद भद्रावती तालुक्यांचे, त्यांच्या नावाने हे आमचं पत्र आहे. सगळ्यांना नमस्कार. आपण पाठविलेले पारिवारिक संमेलनाचे स्नेहमंत्रण मला प्राप्त झाले आहे. आपण अगत्याने मला आमंत्रित केले याकरता मी आपल्या अत्यंत आभारी आहे. नियोजित दौऱ्याच्या व्यस्ततेमुळे मी या शुभप्रसंगी उपस्थित राहू शकणार नाही, याबद्दल दिलगीर आहे. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद भद्रावतीतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक बंधूंचा सत्कार करणार आहात. याकरता माझ्या आपणास मनपूर्वक शुभेच्छा. आपण करीत असलेले कार्य अधिकाधिक वृत्तिगत होऊन व भविष्यामधील आपल्या सर्व कार्याला यश लाभो या मनपूर्वक शुभेच्छा. या पद्धतीचं शुभेच्छा पत्र त्यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमात आपल्याला दिलेला आहे. त्यांची नेहमी साथ महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला लाभली आहे आणि पुढेही ते लाभेल. मी एक गोष्ट सांगतो त्यांच्याबद्दल की जेव्हा इथे सुरा खुरसे नावाचे एक शिक्षणाधिकारी 2000च्या काळात आम्ही कॉन्व्हेंट शाळेतील सगळ्या शिक्षकांनी शाळेतल्या कंप्लेंट्स केली की बा आम्हाला वेतन नाही दिला जात, सगळे काही नाही देत. पहा, जेव्हा काही आमदार नव्हते, कोणी आमचे शिक्षक आमदारही नव्हते, जेव्हा ही बाब सुधीर भाऊच्या निवेदनातून दिली आम्ही, तर त्यांनी एक विधान सभेमध्ये हा प्रश्न लावला की
आणि विधानसभेने जेव्हा हा प्रश्न लावला की कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षकांना पूर्ण वेतन दिल्या जात नाही, त्यांना महिला जास्त आहे, मॅटर्निटी लिव्ह पे दिल्या जात नाही आणि अन्य सुविधा दिल्या जात नाही, तर कोण आहे शिक्षणाधिकारी? तर तो तिथं नाव मला यासाठी पाठ आहे की सुरा खुपसे या नावाचा शिक्षणाधिकारी आला होता आणि त्याला उत्तर मागितलं की बा या अधिवेशनाच्या काळात हे उत्तर ताबडतोब द्यावं लागतं आणि त्याला जेव्हा उत्तर मागितलं तर तो ते उत्तर त्या काळात देऊ शकला नसल्यामुळे तो ताबडतोब सस्पेंड झाला. त्याच दुसऱ्या दिवशी सस्पेंड झाला कारण तो विधानसभेत ते उत्तर देऊ शकला नाही. सुधीर भाऊंचे कार्य अनेक असे कार्य आहेत की ज्या माध्यमातून आजच्या काळात गादार सरांच्या माध्यमातून आता ज्या कॉन्व्हेंट स्कूल्स आहेत तिथे चांगल्या पद्धतीचे वेतन वाढ झालेली आहे. नियमानुसार वेतन दिल्या जात नाही पण वेतनात वाढ झालेली आहे. काही शाळेत मॅटर्निटी लिव्ह विथ पे जे बिलकुल दिल्याच जात नव्हते पण तिथे आता 3 महिन्याचे तरी मॅटर्निटी लिव्ह विथ पे दिल्या जाते. पहिले तरी जाईनच मागत होतं. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट PFची कटिंग होत नव्हती. आता PF घटत आहे. ग्रॅज्युएटी तर माहीतच नव्हती ग्रॅज्युएटी का असते आणि ग्रॅज्युएटीसाठी आता अनेक शाळेत ग्रॅज्युएटीसुद्धा दिल्या जातात आणि माझ्या शाळेत इयर लागू नव्हती होत तर आम्ही गादार सरांच्या माध्यमातून लिओच्या माध्यमातून इयरची व्यवस्थासुद्धा केली. आता मेडिकल लिओजही ह्यासाठी त्यांच्याजवळ सुट्ट्या बॅलन्स असतात. अशा प्रकारचे काही ना काही प्रमाणात काम या क्षेत्रात होत आहे. मला अभिमान महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा यासाठी वाटतो की अशी एकमेव संघटना आहे KG to PG साठी काम करणार. त्यांनी असं कधी विचार केला नाही आहे की हे कॉन्व्हेंट